इंटरनेटचे फायदे आणि दुष्परिणाम मराठी निबंध. ज्ञान हे सामर्थ्य आहे, हे वाक्य आज इंटरनेटच्या युगात अधिकच खरे ठरते. संगणक आणि स्मार्टफोनद्वारे जगभरातील माहिती, सेवा, लोकांशी तात्काळ जोडणारा हा माहितीचा महामार्ग आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण प्रत्येक शिक्क्याच्या दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे इंटरनेटचेही अनेक फायदे, लाभ आणि तोटे, दुष्परिणाम आहे. गुगल, विकिपीडिया, शैक्षणिक संकेतस्थळे यामुळे कोणत्याही विषयावरची माहिती सेकंदात उपलब्ध होते. विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प तयार करणे सहज झाले आहे. शिक्षण हे आता फक्त 4 भिंतीत मर्यादित नाही. ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक, स्काईप, झूम यामुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीची ऑडिओ व्हिडिओ संवाद साधणे शक्य आहे. दूर असलेल्या नातेवाईकाशी संपर्क टिकवणे सोपे झाले आहे. रिझर्वेशन, रेल्वे, विमान, बस, बिल भरणे, वीज, पाणी, मोबाईल, बँकिंग, गणेशोत्सव, नवरात्रीची परवानगी, धनवर्धिनी, शालेय शिष्यवृत्ती, आधार कार्ड अर्ज ऑनलाईन करता येतात. अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या संकेतस्थळावरून घर बसल्या सर्व वस्तू मिळवणे, यूट्यूब व्हिडिओ, ऑनलाईन गेम, संगीत ऐकणे, चित्रपट, मालिका पाहणे, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, सोशल मीडिया हे सर्व सुलभ मनोरंजनाचे स्रोत आहे. रायटिंग, ग्राफिक डिझाईन, प्रोग्रामिंग सारखे काम घरातूनच स्वतःचे उत्पादन ऑनलाईन विकणे, ब्लॉग, यूट्यूबद्वारे कमाई, ऑनलाईन कोर्सेस, वेबिनार, डिजिटल कौशल्य शिकणे, जगभरातील बातम्या तात्काळ मिळवणे, सामाजिक मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे, उपयुक्त सल्ले, आरोग्य, शेती, कायदा पोहोचवणे. सोशल मीडियामुळे सामान्य माणसाला आवाज उठवण्याचे मंच मिळाले आहे. सामाजिक अन्याय, पर्यावरण समस्या, जनहिताच्या मागण्या ठळकपणे मांडता येतात. उदाहरणार्थ मीटू चळवळ, सोशल मीडिया स्क्रोलिंग, अनावश्यक व्हिडिओ पाहणे, ऑनलाईन गेमिंगमुळे तरुण पिढीत व्यसनचित्ता वाढत आहे. अभ्यास, काम, वास्तविक नातेसंबंध यांना तोटा सहन करावा लागतो. बँक खात्यातील पैसे चोरणे, वैयक्तिक माहिती, फोटो, चॅट चोरून ब्लॅकमेल करणे, फसवे ईमेल, संदेश पाठवून पासवर्ड, कार्ड तपशील मिळवणे, ऑनलाईन छळ, धमक्या, अपमानजनक टिप्पण्या, मुलांवर वाईट प्रभाव, सोशल मीडियावर खोट्या बातम्या, भ्रामक प्रचार, सांप्रदायिक आणि राजकीय द्वेष पसरवणे सहज शक्य आहे. यामुळे समाजात तणाव निर्माण होतो. आपण कुठे जातो, काय खरेदी करतो, कोणाशी बोलतो हे सर्व डेटा कंपन्यांकडे गोळा होतो. याचा गैरवापर होऊ शकतो. अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे डोळे खराब होणे, तुलना, अपयशाची भीती, सोशल मीडियावरील दबाव यामुळे ताणतणाव, नैराश्य वाढते. बसून राहण्याची सवय, मोटापा, पाठदुखी, अभ्यासी व्हिज्युअल जगात रामायण होऊन वास्तविक जगातील कुटुंब, मित्रपरिवार, समाजाशी असलेले थेट संबंध कमकुवत होतात. पाश्चात्य संस्कृतीचा अतिरेक, स्थानिक भाषा व संस्कृतीकडे दुर्लक्ष, अनावश्यक भौतिकवादी अपेक्षा यांना चालना मिळते. इंटरनेट हा शस्त्र सारखा आहे. त्याचा सकारात्मक वापर ज्ञान, प्रगती आणि संपर्कासाठी करता येतो. पण नियंत्रण नसेल तर तो नुकसानही करू शकतो. म्हणून मजबूत पासवर्ड, अज्ञात लिंक्स क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती शेअर न करणे, दररोज स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणे, तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ न देणे, फेक न्यूज ओळखण्याची क्षमता विकसित करणे, विश्वसनीय स्रोत वापरणे, इंटरनेटशिवाय काही तास दिवस घालवणे, मुलांच्या ऑनलाईन क्रियाकल्पावर लक्ष ठेवणे, त्यांना सुरक्षित वापर शिकवणे. कोविड-19 सारख्या संकट काळात इंटरनेटने जगाला चालू ठेवण्यास मदत केली. शिक्षण ऑनलाईन सुरू राहिले, दूरस्थ काम शक्य झाले, आरोग्य सेवा सुलभ झाली. भारतात सुमारे 50 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. ही त्याची ताकद दर्शवते. पण त्याच्या गर्दीत पडू नये म्हणून डिजिटल साक्षरता आणि स्वयंशिस्त ही गरज आहे. इंटरनेट हे एक शक्तिशाली सेवक पण भयानक स्वामी बनू शकतो. त्याचा ज्ञानार्जन, सर्जनशीलता आणि मानवी प्रगतीसाठी विवेकपूर्ण वापर करणे हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे आगीचा वापर अन्न शिजवण्यासाठी करतो, पण तीच आग घर जाळू शकते, तसेच इंटरनेटचेही आहे. म्हणून इंटरनेटचा वापर करा, पण त्याच्या वापराचा बळी होऊ नका. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.